मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट. बॉल सीमा पार, चौकार. हु विल बी द चॅम्पियन, कोण जिंकणार हा मानाचा करंडक, याचं उत्तर तुम्हाला मिळेलच. या वेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपर बीट झाला. डॉट चेंडू येतोय, सलामीची जोडी आपण पाहतोय. एकविरा स्पोर्ट भादने संघाकडनं विश्वास आणि मनोज हे सलामीवीर तुम्ही पाहतायत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विश्वास, ज्याच्या बॅटमधून एक मनोज आहे, मनोजच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. ज्या वेळेला पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, मिड विकेटचा फिल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक झालीये, मनोजला जीवनदान मिळालंय आणि येणाऱ्या काळामध्ये मी म्हणेल हा जीवनदान भरपूर महागात पडू शकतो. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे सरकत असताना 5 वर 3-3 षटकांचा सामना आपण पाहतोय. कारण आज भरपूर मॅचेस आहेत आपण पाहतोय. एकंदरीत लॉर्ड्समधील 9 मॅचेस, सेमीफायनल, फायनल 11 मॅचेस आणि एक मॅच प्रेक्षणीय देखील आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आपण षटकांमध्ये कपात केलेली आहे. यावेळेला यॉर्कर लेंथ होता. समोरच्या दिशेने आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह, मिड ऑनला फिल्डर उपस्थित मिळेल, फक्त सिंगल. GTC स्पोर्ट्स लाईव्ह वरून तुम्ही स्पर्धा पाहतात. गिरीशदादा पाटील विद्यमान उपसरपंच खानपेठ चिंचवली त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकला, अगदी आज वेळेनुसार मॅचेस सुरू झाल्या आणि पहिला सामना जिंकला MS चिंचवलीनं. जय बजरंग खालिंग संघाला परास्त करत असताना स्ट्रेट ड्राईव्ह, चांगला फटका, पॉवर प्ले सुरू आहे. बॉल वेगाने सरकतोय लॉंग ऑनला, लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर पोहोचलाय. काय फिल्डिंग केली आणि बघा त्या दरम्यान फक्त एकच धाव घेतली आहे. बॅटरला विश्वास बसत नसेल की इतका दूरवरून फिल्डर बॉलवर येणार आणि त्या दिशेने आपण बघितलं आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि बॉल थोडा हळूहळू गतीने बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता आणि त्याचा फायदा क्षेत्ररक्षकांना झाला. मी म्हणेल जर वेगाने धावले असते तर कदाचित 3ही धावा होऊ शकल्या असत्या, मात्र सिंगलवरती दोन्ही बॅटर थांबले गेले. सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय धाव फलकावरती 7. झुपाडाच्या विरोधात भादाने अशी लढत तुम्ही पाहतायत. पडगा टेनिस क्रिकेट अंतर्गत ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. काल सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाने अंतिम 3 मध्ये प्रवेश निश्चित केला. जितू पाडेकर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आणि या दरम्यान मिस्टेक झाली आणि बॉल सरळ निघून गेलाय 5 धावांसाठी. पंचांचा इशारा, नो बॉल आला, विकेटच्या बाहेर बॉल पीच झाला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. पाच धावा या ठिकाणी मिळाल्या. पुढचा बॉल आता फ्री हिट. विश्वासाठी सुवर्ण संधी, पूल केला. यावेळेला फिल्डर उपस्थित आहेत. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. क्या बात आहे, पूर्णपणे बॉडी झोकून दिली होती हा बॉल अडवण्यासाठी आणि अखेर बॉल अडवण्यामध्ये यश देखील आलं क्षेत्ररक्षकाला. सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा पाहतोय 13 धावा. चांगली सुरुवात. एकविरा स्पोर्ट भादाने संघाची टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना एक चांगली स्टार्ट आपण म्हणू शकतो. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात या ठिकाणी मिळून दिली दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 13 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. खरं तर एक मिस्टेक पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. इंटेंट होता की ऑप्शनच्या बाहेर टाकावा, मात्र इतका बाहेर टाकला की नो बॉल पडला, विकेटच्याही बाहेर पडला आणि तिथून बॉल सरळ सीमेच्या बाहेर गेला. त्या 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाल्या आणि त्याच कारणासह आपण पाहतोय सध्या सुस्थितीमध्ये संघ एकविरा स्पोर्ट भादाने. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात आई गावदेवी कळंबोलीच्या विरोधात गावदेवी सापे या दोन संघादरम्यान. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आले असतील तर टॉससाठी रिपोर्टिंग करा. सापे संघ कर्णधार इथे उपस्थित आहे. आई गावदेवी कळंबोली संघ कर्णधार टॉससाठी यावं. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज
गौरव गोलंदाजी करण्यासाठी येतोय. दुसऱ्या षटकामध्ये सामना करेल फलंदाज विश्वास. या दोन सलामीवीरांकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतात. आपण बऱ्याच आपल्या भादाने संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो या दोन सलामीवीरांनी खूप चांगली सुरुवात दिलेली आहे आणि आज देखील ती सुरुवात देत असताना ऑन द राईट स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला. समोरच्या दिशेनं बरोबर बॅक पास ड्राईव्ह एकच धाव येथे मिळेल. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धाव फलकावरती धावा पाहतोय 14. दुसरा सामना आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण जय गणेश वाफाले बी संघाला क्वालिफाईड होताना पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये सरस्वती स्पोर्ट खालिंग संघानं कमालीचा खेळ केला विवेक शेलारच्या अनुपस्थितीमध्ये. आणि आज कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होणार आणि कोण ठरणार चॅम्पियन याचं उत्तर तुम्हाला सायंकाळी 5 वाजता मिळेल. धामणगावच्या क्रीडांगणावरती तुम्ही स्पर्धा सध्या एन्जॉय करतात. बॅटची आउटसाइड एज. विकेट कीपर बीट झाला. आपण पाहतोय थर्ड मॅनला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होता आणि एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतायत 15 धावा 15 रन्स. बाहेरील कडा होती फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज गौरवच्या विरोधात. यंगस्टर क्रिकेटर आहेत मोस्ट ऑफ. आपण जर विचार केला तर झुपाडा संघामध्ये या वेळेला शफल झाल्या उडवल्या बॉल मिड विकेटला आणि इथे पहा क्षेत्ररक्षकाने बॉल उडवला हातातून आणि बॉल सरळ निघून जातोय सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन. चुकी पाहायला मिळाली. कॅच ड्रॉप झाली. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजाला जीवन दान मिळालं आणि बॉस सर निघून गेला चौकारासाठी. छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या तुम्हाला सुधाराव्या लागतील क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा लो व फुल टॉस स्लॉक करण्याचा प्रयत्न. या वेळेला मिस्टेक नाही. फलंदाज बाद. अखेर या ठिकाणी झेल संपादित केले. खेळाडूला परतावं लागेल मैदान सोडून. विश्वास बाद होतोय. मोठा धक्का. त्याची प्रतीक्षा अखेर आता पडका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे खेळणारे संघ आहेत मला वाटतं 30 ते 35 गावातून खेळाडू एकत्रित होऊन खेळणार आहेत PPL 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून. अत्यंत भव्य आणि दिव्य तो क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. कुकसेच्या क्रीडांगणावरती त्याचं आयोजन करण्यात आलं. गौरव पुन्हा सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्वप्नील समोर न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावर आलाय. पहिलाच बॉल फुल टॉस टर्न केलं या वेळेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. ओह पुन्हा मिसफिल्डिंग. खराब क्षेत्ररक्षण. खरं तर बॅटर मला वाटतं डिफेन्सच्या मोडमध्ये होता. मात्र तुम्ही ठरवून जर स्ट्रोक खेळाल तर कधीच यशस्वी होणार नाहीत. बॉलच्या मेरिटवर तुम्हाला स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. यावेळेला खरं तर स्पष्टपणे आपण म्हणू शकतो की स्वप्नीलच्या माइंडमध्ये होता मला डिफेन्सच करायचा आहे. मात्र फुल टॉस बॉल खराब चेंडू होता. त्याचा मात्र फायदा उचलता आला नाही. 2 धावा मिळाल्या मात्र आणखी काही जोडू शकला असता. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 21. गौरव पुन्हा सज्ज. पुन्हा फुल टॉस आहे. वारंवार या ठिकाणी आपण पाहतोय फुल टॉस चेंडू हाताळले जात आहेत. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 22 धावा. आणि ते टीव्ही अंपायरची आता मागणी करण्यात आलेली आहे. रेफर करण्यात आल्या. आपण पाहतो शकील कोटी सर देखील आज या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. बीमर नो बॉल साठी या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे.
थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार. इट्स नो बॉल. टीव्ही अंपायर कडनं निर्णय आलेला आहे नो बॉल आणि इथे एक धाव आता आणखी जोडली जाईल आणि एक चेंडू पुन्हा टाकावा लागेल गौरवला. फ्रीट असेल, सामना करेल मनोज. फ्रीट बॉल, गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. त्यावेळेला चांगली लेंथ, थोडस हलवार गतीने बॉल सोडला, पुढच्या लेंथवर होता. पुन्हा मिसफिल्डिंग. झुपाडा संघाकडनं आज वारंवार मिसफिल्डिंग होते. इथे रनआउटची संधी आणि आता फलंदाजाला परतावं लागेल. बिग विकेट. खर तर झुपाडा संघाचा आपण विचार केला तर एक नौखा संघ तयार झालाय आणि मला वाटतं त्यांनी ह्याच सीझन मध्ये तो संघ तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत जास्त क्रिकेट ते खेळलेले नाहीयेत, मात्र चांगला प्रयत्न करतील. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 24 धावा आहेत आणि एक मोठी विकेट प्राप्त झाली आपण पाहतोय या ठिकाणी. मनोजला मैदान सोडावं लागलं धावबादच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय स्वप्नीलला साथ देण्यासाठी. राकेश एकविरा स्पोर्ट भादानेच्या विरुद्ध एकविरा स्पोर्ट झुपाडा. दोन्ही संघांच्या नावामध्ये एकविराईचं नाव आहे. आपण पाहतोय झुपाडा आणि भादाने ही लढत तुम्ही पाहतायत. नौखा संघ आहे. आपण नक्की पाहू शकतो झुपाडाला सध्या तरी अद्याप मी म्हणेल स्पॉन्सरशिप ही लाभलेली नाहीये एखाद्या ब्रँडची किंवा कंपनीची. कारण आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा नौखा बॅटर येत असो त्याची बॅट पूर्णपणे विदाउट स्टिकर असते. त्याच पद्धतीचा आपण आज जर्सी पाहतोय की कुठल्या प्रकारचा स्टिकर स्टॅम्प ब्रँड नाहीये टी शर्ट. म्हणजे यावरून कळून येतं की एखाद्याही कंपनीनं आतापर्यंत तरी प्रोड्यूस केलेलं नाहीये झुपाडा संघाला. आई गावदेवी कळंबोली आपण संपर्क साधा. पुढचा सामना होणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. गावदेवी सापे आणि आई गावदेवी कळंबोली या दोन संघादरम्यान. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला थोडासा धीम्या गतीने बॉल हाताळला. लेग बाईटचा इशारा होतोय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धाव फलकावरती 25 धावा 25 रन्स. 3 षटकांचा सामना तुम्ही पाहताय. अंतिम षटक सध्या सुरू आहे. वेळेअभावी आपण षटके कमी केलेत याची नोंद घ्या. राकेश स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह. मिड ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. खरं तर लॉंग ऑनला होता आणि तो फिल्डर मिड ऑन पर्यंत आला. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. एकच धाव घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धाव फलकावरती 26 धावा. अंतिम षटक गोलंदाजी करतोय प्रमोद. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती, मात्र यावेळेला बॉल कलेक्ट करता आला नाही आणि थोडासा थ्रो अपुराही राहिला आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय 2 धावा इझिली कंप्लीट करण्यात आल्या फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून. या 2 धावा इथे मिळाल्या. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 28 वर. टॉस जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला झुपाडा संघाने. स्विंग अँड मिस. स्वप्नील समोर चांगला चेंडू हाताळलाय. क्या बात आहे. टाळा वाजतायत. कुठेतरी मी म्हणेल मनोबल वाढवण्याचा प्रयत्न खेळाडूचा करण्यात येतोय. नौखा संघ आहे, मात्र भादाने सारख्या एका मोठ्या संघाला आता मी म्हणेल शांत ठेवण्यामध्ये ते यशस्वी झालेत. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. आपण पाहतोय डीप मधून फिल्डर येत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा याही ठिकाणी पूर्ण केल्या.
2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 30. फुल टॉस बॉल, यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर लेगला झेल पकडली आहे. फलंदाज बाद, बिग विकेट. गावदेवी स्पोर्ट कलंबोलीच्या विरोधात गावदेवी सापे या दोन संघादरम्यान नाणेफेकी करण्यात येते आणि हा टॉस करण्यासाठी दरम्यान या ठिकाणी सन्माननीय शांतारामजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय आणि नाणेफेकीसाठी सन्माननीय शांतारामजी पाटील आपल्यालाच विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जावं. आपल्या शुभास्ते दोन संघादरम्यान नाणेफेकी संपन्न होणार आहे. तर आई गावदेवी सापे संघाचे संघनायक आलेले आहेत. कलंबोली संघाला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा जास्त वेळ लावू नका आणि लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर आम्हाला मान्यवरांची मात्र या ठिकाणी साथ मिळाली, चांगलं योगदान मिळालं. त्या सर्व दात्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करूया. चला एकवीर स्पोर्ट भादरे संघ प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. प्लीज आपण आर्ग्युमेंट्स करू नका. या स्पर्धेसाठी आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी ज्यांच्या वतीने पारितोषिक लाभलेलं आहे सन्माननीय युवासेना उपजिल्हा प्रमुख शिवसेना, त्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारला गेला असे आमचे सन्माननीय राजूभाऊ चौधरी साहेबांच्या वतीने आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचा मी स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तदनंतर दुसऱ्या क्रमांकासाठी आम्हाला पारितोषिक देणारे सन्माननीय खानपेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक शिवसेनेचे माजी उप तालुका प्रमुख सन्माननीय हनुमानजी पाटील साहेब यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. तदनंतर तिसऱ्या क्रमांकासाठी आम्हाला पारितोषिक देणारे वडपेगावचे समाजसेवक तंटामुक्त अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी पाटील यांच्या वतीने आम्हाला लाभलेला आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. ज्या संपूर्ण आपण ट्रॉफीज पाहतोय मॅन ऑफ द मॅचसाठी, त्याचप्रमाणे पाहुण्यांच्या सन्मानासाठी आणि पहिल्या क्रमांकापासून तर तिसऱ्या क्रमांकापर्यंत जे आम्हाला या स्पर्धेचे केंद्रबिंदू अर्थात विद्यमान उपसरपंच सन्माननीय गिरीशदादा पाटील यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तदनंतर मॅन ऑफ द मॅचसाठी स्वीट बॉक्स आपण देत आहोत हेमंत पाडेकर यांच्या वतीनं, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर पंकजी ठाकरे यांच्या वतीनं आपण शीतपेय देत आहोत आणि त्यानंतर आज एनर्जी ड्रिंक सुद्धा देत आहोत जे आम्हाला रुपेश पाटील यांच्या वतीने लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करीत आहोत. तदनंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी श्री प्रवीण शांताराम पाटील पाडेकर यांच्या वतीनं आम्हाला कैलासवासी बालू शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि श्री कपिल बालू पाटील याचकडनं सुद्धा मात्र या ठिकाणी आकर्षक चषक आहे, त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट फलंदाजासाठी सन्माननीय हेमंत सकाराम पाटील याचकडनं ब्रँडेड शूज आहेत. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजांसाठी ट्रॉफी दिली जाणार आहे कैलासवासी बालू शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कपिल बालू पाटील याचकडनं दिली जाणार आहे. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा आकर्षक बॅट आहे जी आम्हाला हेमंत सकाराम पाटील यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. तर या सर्व दात्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं MS स्पोर्ट्स व दशरथ 11 चिंचवली आणि विद्यमान उपसरपंच गिरीशदादा पाटील यांच्या वतीनं मी हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. तर दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात केली जाणार आहे. लक्ष्य आपण पाहू शकाल 31 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल.
10.33 तुम्हाला मात्र सरासरीने पुढे चाल करायची आहे आणि त्या अनुषंगाने मात्र सलामीची जोडी शिवाजी आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल मुकेश हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडस करेक्शन असेल चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ लगेचच पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे एम एस स्पोर्ट चिंचोली संघाच्या विरोधात. स्वप्नील कतोरे षटकाला सुरुवात करतो. एस्टेच्या पाठीमागे विश्वास डायरेक्ट एस्टनवरती निशाणा साध्य केलाय. पंचांना प्रश्न विचारला उस दॅट, परंतु ही अपील फेटाळली कारण फलंदाज सुखरूप होते आपल्या कॉपिंग फिश मध्ये. परंतु चांगली सुरुवात स्वप्नीलने केली आपल्या षटकाला. निर्धाव चेंडूने तिथे मात्र सुरुवात करत असताना पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि दोन फिल्डर डीप मध्ये आहेत. तुम्ही पाहू शकाल थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडस परिवर्तन पाहायला मिळालं. लॉंग ऑफ पण एक फिल्डर आता मात्र तैनात आहे आणि तदनंतर मिड विकेटला एक फिल्डर तुम्ही पाहू शकाल. मिडॉनवरती अजय आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर शॉर्ट पॉईंट त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट लॉंग लेग कडे तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. अशा प्रकारची ही रणनीती पहिल्या षटकामध्ये स्वप्नील कतुरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडूची लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आपण पाहतो. या दोन्ही हात समांतर पाहिले आपण आणि वाईटचा इशारा तिथे मात्र पाहायला मिळतोय. हो इथे मात्र शफल होऊन ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने निघून जातोय. पंचाचा 22चा इशारा. अवंतर धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. हे दुसरी अवंतर धाव इथे मात्र खर्च केली स्वप्नीलनं. पहिली धाव बाईटच्या स्वरूपात आणि ही बाईटच्या स्वरूपात आणि अशा रीतीने धाव फलकावरती दोन धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. शिवाजी थोडासा स्ट्रगल करतोय. शिवाजीचा आपण मागील 3 वर्षांपूर्वीचा जर खेळ पाहिला तर चांगली कामगिरी तो करायचा आणि भादाने संघाच्या माध्यमातून तो खेळत असायचा. परंतु काही नियम आले तदनंतर नियमामध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलं. मिस्टामिंग फटका आणि फटकामध्ये फक्त या ठिकाणी ताकद झोकलेली होती आणि त्याचमुळे मिड विकेटला मात्र झेलबाच्या स्वरूपात बाद होतो मुकेश. शून्यावरती तो बाद झाला आणि जुपाडा संघाला लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज मुकेशचा परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन होतं आणि त्याच अनुषंगाने तिथे चांगल्या पद्धतीने झेल पकडला गेला. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण इथे एन्जॉय करतोय. चला कुठल्या प्रकारची सर्कलची पाबंदी नाही. तुम्ही डगआउट कडे जाऊ शकता आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाने सुद्धा लगेचच यायचं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आता मात्र नवीन फलंदाज प्रमोदला पाहतोय आपण. त्या प्रमोदनं स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची निवड या संघामध्ये केलेली आहे. गोलंदाजीमध्ये चांगला कार्य केलं परंतु आता फलंदाजीमध्ये चांगलं कार्य त्याला आपल्या संघासाठी करावं लागेल. परंतु एकविरा स्पोर्ट भादाने संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा मध्ये 3 प्रॉपर गोलंदाज आहेत. स्वप्नील असेल अजय असेल. आज विजू गीते एक्झॅक्टली काही कारणास्तव उपस्थित नाहीये. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग फटका. अजय चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय आणि अजयकडे ही चूक पाहायला मिळाली. एक क्षण असं वाटलं होतं की इझिली तिथे झेल पकडला जाईल परंतु सुरक्षित हाताची ओंजळ मात्र त्या ठिकाणी पाहिली नाही आणि या ठिकाणी फलंदाज प्रमोदला जीवनदान तिथे मात्र या ठिकाणी दिलं गेलं. आणि जीवनदानामध्ये नक्कीच आपण नेहमीच पाहिलं की एखाद्या फलंदाजाला जर नक्कीच ते आपण संधी जर दिली तर मात्र त्या संधीचं मात्र वारंवार तो सोनं करत असतो. कारण पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की जी चूक श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने केली होती जयेश विशेच्या विरोधात ती चूक मात्र त्यांना खूपच महागात पडली. शॉर्ट टर्म पुल फटका दमदार आहे परंतु मिड विकेट आय थिंक स्क्वेअरला कडे फिल्डर तैनात होते आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी झेल पकडला गेला आणि एक महत्वाचा गडी अर्थात शिवाजीच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी स्वप्नीलला प्राप्त करून दिला आपल्या संघासाठी. तर पुढील सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न करतोय. कलंबोली संघ या ठिकाणी आलेला आहे तर लगेचच मी संघटनाकडे विनंती करतो की आपण त्वरित यावं. कलंबोली विरुद्ध गावदेवी सापे आपण नाणेफेकी ती शॉर्टकटमध्ये करणार आहोत. तर मी शांतारामजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जावं आणि आपल्या शुभ असते या दोन संघादरम्यान नाणेफेकी संपन्न करून घ्यायची आहे. थँक्यू सो मच
वी सॅल्यूट यू सोल्जर्स. कुठेतरी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. एका बाजूला उपसरपंच आणि दुसऱ्या बाजूला MS स्पोर्ट्स. उपसरपंच असा कॉल होता, मात्र MS स्पोर्ट्स आलेला आहे. आपण पाहतो टॉस या ठिकाणी जिंकलाय आई गावदेवी कलंबोली या संघाने. मी पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की व्यासपीठावरती विराजमान व्हावं. थोडक्यात आपण मॅच सुरू आहे, फक्त डिसिजन सांगा. फिल्डिंग. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय गावदेवी स्पोर्ट कलंबोलीने आणि पहिल्यांदा क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम गावदेवी स्पोर्ट्स सापेला. वळूया आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. तर अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला स्वप्नील कथोरीच्या वतीने पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. एक्झॅक्टली 3 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि फक्त 3च धावा, अर्थात बॅटच्या स्वरूपात आल्या होत्या 2 धावा आणि एकच धाव बॅटच्या स्वरूपात आली, 1 धाव वाईटच्या स्वरूपात आणि 1 धाव बायच्या स्वरूपात. म्हणजे 1 धाव तिथे मात्र आपल्या षटकामध्ये त्यांनी स्पेलमध्ये खर्च केली आणि प्रमुख 3 फलंदाज त्याने बाद केले. जबरदस्त सुरुवात या पहिल्या षटकामध्ये एकविरा स्पोर्ट भाताणे संघाची आपल्याला पाहायला मिळाली. आणि आपण जर विचार केला तर 2 या धावसंख्येवरती 1 गडी बाद झाला होता आणि 3 या आकड्यावरती तब्बल जुपाडा संघाने 2 विकेट्स मात्र त्यांनी गमावले. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करते गोलंदाज अजय. उंच पुरा असा हा गोलंदाज आणि पाहू शकाल आता मात्र खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल 2 बॅटर तर सज्ज आहेत. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल प्रमोद आहे ज्यांनी 1 धावा आतापर्यंत जोडली आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल साई 5व्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. प्रमोद इज ऑन स्ट्राईक. ओहो फुल टॉस आणि पाहू शकाल शॉट कव्हर पॉइंटला मात्र तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अजय नक्कीच्या सत्राचा विचार केला तर मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी फारच कामगिरी चांगली त्याच्याकडून पाहायला मिळाली. सरस्वती स्पोर्ट खालील संघाची स्पर्धा सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे गाजवली. परंतु कुठेतरी दरम्यान या ठिकाणी सचिनजी देशमुख साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून अजयची अनुपस्थिती होती आणि त्याची ती उणीव त्या स्पर्धेमध्ये नक्कीच भासली होती एकविरा स्पोर्ट भाताडे संघाला आणि नक्कीच ती स्पर्धा मात्र भाताडे संघाला सोडावी लागली. हो फुलर लेंथ चांगल्या चेंडूची फेकी अगदी अष्टांच्या रोखाने चेंडूची हाताळणी केली आणि पाहू शकाल साईडने तिथे 1 धाव कंप्लीट केली. सिंगल डबलने आता मात्र या ठिकाणी तुम्ही त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. एखाद्या बाजूने तुम्हाला अटॅकिंग खेळ करावा लागेल आणि ती क्षमता प्रमोदकडे आहे. मी साईला नक्कीच भरपूर वर्षापासून ओळखतो, एक त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. परंतु ज्यावेळी तुम्ही क्रिकेटच्या खेळापासून 2-3 वर्ष जर दूर राहिले तर मात्र ती धार तुमच्या खेळीमध्ये पुन्हा पाहायला मिळत नसते आणि भरपूर वर्षानंतर आता मात्र साई पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावरती खेळताना पाहायला मिळतोय. परंतु प्रमोद हा यंगस्टार आहे. अनेक आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील लेजेंड खेळाडूंना पाहून तो मात्र सराव करत असतो. परंतु या ठिकाणी हुक केलाय, फटका मिस टायमिंग. स्वतः यष्टीरक्षक विश्वास चेंडूच्या खाली आणि त्याला स्वतःवरती विश्वास होता की मी हा झेल पकडेल आणि पकडला गेला आणि अशा रीतीने अजून एक जुपाडा संघाला धक्का लागत असताना धक्का क्रमांक 4. धावा लागल्या गेल्या 5. 31 धावांचा पाठलाग करत असताना एकविरा जुपाडा आणि अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आलाय राजेश. 9 चेंडू शिल्लक, 26 धावांची आवश्यकता. आतापर्यंत एकही फलंदाजाला मात्र या ठिकाणी खातं उघडता आलं नाही. जे बाद झालेले आहेत ते शून्यावरती बाद झाले आणि एक मात्र प्रमोद ज्याने 1 धावाचं फक्त आपल्या संघाला योगदान दिलं. 4 गडी आतापर्यंत जुपाडा संघाने गमावले. जबरदस्त गोलंदाजी.
ज्याप्रमाणे उंची आहे अजयची, त्या उंचीचा मात्र सातत्याने त्याला फायदा मिळत असतो. एखाद्या खिलपट्टीवरती तो त्याचा वापर करत असतो. आणि जेव्हा जेव्हा एक विरासपट भाताने संघाला मात्र आवश्यकता असते तेव्हा तेव्हा अजयचा संघनायक मात्र चांगल्या पद्धतीने वापर करत असतो. साफान्य फक्त या ठिकाणी ड्राईव्ह केलं, शॉर्ट पॉईंटला मात्र फिल्डर तैनात होते. एकदा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. आणि आपण जर विचार केला तर पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व आता मात्र आपल्याला या सामन्यावरती आई एकविरा स्पोर्ट भाताणे संघाचा पाला बोलतो. परंतु आई एकविरा मातेचं दर्शन एका संघाला नक्कीच मिळणार आहे. मग तो भाताणे संघ असेल की जुपाडा संघ असेल. कारण दोन्ही संघाचं आपण जर नक्कीच नावं पाहिली तर आई एकविरा मातेच्या नावानं मात्र हे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये उतरले आहेत. ओहो, फटका हवेत खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, कॅचिंग होईल त्यात काही शंका नाहीये. झेलबाच्या स्वरूपात साई इथे मात्र बाद होतोय आणि लागणारा हा 5वा धक्का आहे एकविरा स्पोर्ट जुपाडा संघाला. तर त्यांच्याकडे आहेत, जसं खेळ खेळत राहतील, जसजसं स्पर्धामध्ये ते सहभाग घेत राहतील तस तसा थोडाफार त्यांच्याकडे अनुभव येत राहील. कारण तसंही क्रिकेटचा खेळ आपण नक्कीच एखादा खेळाडू शिकून येत नसतो तर प्रत्येकाला शिकावा लागत असतो. आम्ही अजूनपर्यंत शिकतोय. कुठलाही क्षेत्र असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षण घेणं फार गरजेचं आहे आणि तो कार्य जुपाडा संघाला इथून करावा लागेल. प्रॅक्टिस सराव तुम्हाला नक्कीच लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण तुम्ही ज्या ज्यावेळी या मोठमोठ्या स्पर्धामध्ये सहभाग होता त्या त्यावेळी तुमचा परफॉर्मन्स चांगला होणं गरजेचं आहे. आणि या संघनायकाने सांगितलं की हार जीत होत असते, या नाण्याच्या 2 बाजू असतात, परंतु आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. पहिल्या चेंडूला इथे मात्र ओमकार हाताला गेली, डॉट चेंडूच्या हाताने. तदनंतर दुसरा चेंडू सुद्धा मात्र निर्धाव आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडून पाहतोय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू, युवा आहे आणि काय जबरदस्त टेम्परामेंट त्याच्याकडे आहे, टेक्निक खूप छान आहे. सलगचा हा दुसरा डॉट चेंडू, म्हणजे येणारे 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 25 धावांची आवश्यकता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने जातोय आणि जेव्हा जेव्हा लेफ्ट आर्म गोलंदाज असतात तेव्हा तेव्हा त्यांचा कोण तयार होत असतो. आणि इथे मात्र पाहू शकाल संधी होती रनआउटची, परंतु संधीमध्ये तिथे गमावली. परंतु जास्त काही नुकसान इथे मात्र होणार नाहीये आई एकविरा स्पोर्ट भाताणे संघाला. सिंगल धाव तिथे कंप्लीट, फक्त औपचारिकता शिल्लक आहे असंच म्हणावं लागेल. कारण 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 24 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. एकतर्फा खेळ इथे पाहायला मिळाला आज. आई एकविरा स्पोर्ट जुपाडा संघानं थोडंसं निराश केलं. पुन्हा एकदा मात्र चेंडू वरती फिंगर रोल केलं, म्हणजे पहा त्याच्याकडे वैविध्यता सुद्धा आहे, पदिलत्ता तो सुद्धा करतो असतो आणि व्हेरिएशन काढण्याचा तो प्रयत्न करतोय. येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा गोलंदाज ठरू शकेल ओमकार आणि नक्कीच त्याचा लाभ एकविरा स्पोर्ट भाताणे संघाला होऊ शकतोय. टॉपेज बॅटच्या टोला चेंडू इथे मात्र स्पर्श होतो आणि संत गतीने त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली गेली आणि विजयापासून आता मात्र फक्त 1 पाऊल दूर आई एकविरा स्पोर्ट भाताणे संघ. जबरदस्त परफॉर्मन्स त्यांची, चांगली फलंदाजी करणं, बॅटिंग करत असताना फलंदाजाने 3 षटकामध्ये 30 धावा तिथे उभारल्या गेल्या आणि त्यांचं संरक्षण गोलंदाजाने योग्य रीतीने केला. आणि आउटफील्डमध्ये सुद्धा मात्र चांगली साथ क्षेत्ररक्षणाची मिळाली आणि अशा रीतीने हा सामना जिंकलाय खूप मोठ्या फरकानं एकविरा स्पोर्ट भाताणे संघाने. परंतु एक्झॅक्टली अजयने तिथे मात्र भेदक फेकी